कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता। तुम्ही पाहत आहात माझे कोकण। बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स। श्रीवर्धनमध्ये पुन्हा एकदा काळजाचा ठोका चुकवणारा भीषण अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, चारचाकीने दुचाकीस्वाराला नेले फरफटत, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। अलिबागमध्ये प्रचाराचा मोठा धडाका, महाविकास आघाडीचे पारडे जड, राजाभाऊ ठाकूर रिंगणात सक्रिय, महिलांचा उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद। उलुवेमध्ये निवडणुकीचा प्रचार तापला, रस्त्याच्या कामावरून राजकीय वादंग। आणि लोणेरे शिवसेना प्रचार कार्यालय सुरू, वंचितांचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा, नरेश आहिरे निवडणुकीसाठी सज्ज। आता पाहूया सविस्तर वृत्त। श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली दिघी मार्गावर पर्यटकांच्या बेदरकारपणामुळे पुन्हा एकदा काळजाचा ठोका चुकवणारा भीषण अपघात घडला आहे। कर्लास दिघी दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या एका पर्यटकाच्या चारचाकी वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वाराला काही अंतरापर्यंत गाडीसोबत फरफटत नेण्यात आले। या दुर्दैवी घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। स्थानिकांच्या मते शनिवार आणि रविवारी मुंबई पुण्याहून येणारे अनेक पर्यटक मद्यधुंद अवस्थेत बेजबाबदारपणे वाहने चालवतात। पर्यटकांच्या या वाढत्या निष्काळजीपणामुळे निष्पाप स्थानिकांना विनाकारण आपला जीव गमवावा लागत आहे। हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन परिसरात सध्या अपघातांची मालिका सुरू झाली असून रस्ते सुरक्षेचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून मद्यपी चालकांवर कडक कारवाई करावी आणि वेगमर्यादेचे नियम पाळले जातील याची खात्री करावी, अशी मागणी आता त्रस्त ग्रामस्थांनी केली आहे। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे जोरदार वाहत आहेत। आवास आणि किहिम मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचाराचा मोठा झंझावात निर्माण केला आहे। 32 आवास जिल्हा परिषद गटातून राजाभाऊ मधुकर ठाकूर आणि 64 किहिम पंचायत समिती गणातून अनिता संजय शिंदे हे ताकदीने निवडणूक रिंगणात उतरले आहेत। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शेकाप आणि शिवसेना उबाटा या मित्रपक्षांच्या या लोकप्रिय उमेदवारांना जनतेतून उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। प्रत्येक गावागावात आणि वाड्या वस्त्यांवर घरोघरी जाऊन जोरदार प्रचार केला जात असून ठिकठिकाणी महिला भगिनींनी औक्षण करून उमेदवारांचे जंगी स्वागत केले आहे। राजाभाऊ ठाकूर यांच्या प्रदीर्घ सामाजिक कार्यामुळे आणि त्यांच्या प्रगत विकासाच्या व्हिजनमुळे मतदारांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास दिसून येतोय। महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून प्रचाराचा हा वेग पाहता महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चितपणे बाजी मारतील असा विश्वास व्यक्त होत आहे। यामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात आता महाविकास आघाडीच्या विजयाची जोरदार चर्चा रंगली आहे। नमस्कार, आम्ही गेले आता जवळजवळ 4 ते 5 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रचार दौरा आखलेला आहे आणि त्या प्रचार दौऱ्याच्या अंतर्गत सर्वच नेते, सर्वच कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत आणि घरोघरी जाऊन मतदारांना भेटण्याचा, ज्याला आपण डोर टू डोर प्रचार म्हणतो, तो चालू आहे। त्याच पद्धतीने जे नेते मंडळी आहे ती आपापल्या परीने वेगवेगळ्या योजना आखून या प्रचारात सहभागी झालेले आहेत। आणि मला सांगायला आवडेल की भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयंत पाटील, त्याच पद्धतीने काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आणि इतर इथले सर्व आपल्या शिवसेना उबाठा गटाचे सर्व स्थानिक नेते या प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि महाविकास आघाडीतर्फे ही जी उमेदवारी मला देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सर्वच जण अगदी स्वतः उमेदवार असल्या पद्धतीने काम करत आहेत आणि त्या कारणाने ह्या 32 आवास जिल्हा परिषद मतदारसंघात येणाऱ्या जिल्हा परिषद अंतर्गत दुसऱ्या 2 ज्या पंचायत समित्या जी आवास आणि किम, हे एकंदरीत 3 उमेदवार म्हणजे मी स्वतः आणि माझ्या सोबत असलेले सौभाग्यवती अनिता शिंदे ज्या किहिम गणातून आहेत आणि त्या तिथून श्रीमती नयना शिलदनकर ज्या आवास गणातून आहेत, हे माझ्यासोबत हे तिन्हीच्या तिन्ही आम्ही तिन्ही उमेदवार भरघोस मताने या कार्यकर्त्यांच्या जीवावरती निवडून येऊ ही आमच्या म्हणजे खात्रीचं आम्हाला। मला असं वाटतं महाविकास आघाडीला खूप चांगला प्रतिसाद या मतदारसंघात आहे, कारण की इतके दिवस प्रशासक होता आणि इथे शिंदे गटाची आमदारकी असल्यामुळे खूप विकास कामांमध्ये प्रॉब्लेम झाले होते। त्याच्यामुळे महाविकास आघाडीला आणि ठाकूर कुटुंबियाला खूप चांगला या ठिकाणी प्रतिसाद आहे। या विभागाचं नेतृत्व पूर्वी सुद्धा ठाकूर कुटुंबियांनी केलंय आणि आज ठाकूर कुटुंबीय आणि शेकाप पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेना जेव्हा एकत्र येते तेव्हा मला वाटतं इथे लोकांमध्ये एक आनंदमय वातावरण आहे आणि मला नक्कीच आम्ही विजयी होऊ असा विश्वास आहे।
32 आवास या जिल्हा परिषद मतदारसंघातून माझे सख्खा पुतण्या राजाभाऊ ठाकरे उभे आहेत. त्यानंतर 63 आवासमधून पंचायत समितीसाठी श्रीमती नैना शिलदनकर या उभ्या आहेत आणि 64 किम या पंचायत समितीच्या गणातून अनिता शिंदे या उभ्या आहेत. तुम्हाला सांगतो बघा, इथले जनता आणि मतदार जे सुज्ञ आहेत आणि या ठिकाणी आमची आघाडी महाविकास आघाडी इतकी उत्तम झालेली एकत्र झालेली आहे. तुम्हाला सांगतो शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इतर मित्र पक्ष अगदी हातात हात मिळून आम्ही काम करतोय. सर्व एकत्र आलेले आहोत आणि आम्हाला निश्चित आहे की आमच्या तिन्ही सीट म्हणजे जिल्हा परिषदेची राजाभाऊ आणि दोन्ही प्रचंड मतांनी विजय होतील. त्याला कारण असं आहे, मागच्या वेळेला जो जयंत भाईंच्या आशीर्वाद आहे ना, जो उमेदवार निवडून आला तो गद्दार निघाला. काही चुकीचं बोलत नाही. तर त्यांची सभापती ज्या वेळेला त्यांना दुसऱ्यांदा सभापतीपद दिलं गेलं तेव्हा मी बोललो की दुसरा महेंद्र दलवी तयार होणार आहे. स्पष्ट बोललो होतो आणि भाईंना बोललो होतो. कारण काय, त्यांचं कार्य तुम्हाला काय ते माहीत आहे. तर जास्तीत जास्त बनावट वगैरे कालची जेव्हा मी मिल्कतकारमध्ये फिरलो, लोकांनी हे आल्यानंतर दरवाजे लावून घेतले, विषय पाण्याचा घेतला, आमचे नल कनेक्शन तोडले 15 आणि श्रीमंत जे बंगलेवाले आहेत त्यांना दिले गेले, त्यांच्याकडनं पैसे घेतले गेले. लक्षात आलं ना. आमचे पाण्याची पूर्ण वाट लागली आहे. दरवाजे ऍक्च्युली हा विरोधी पक्षात जेव्हा जिल्हा परिषद सदस्य त्याचे कार्य लोकांनी विकत दरवाजे लावून घेतले आणि रस्त्यांचा आणि आमदारांनी सांगितलं होतं आवाजच्या मिटिंगमध्ये की आम्ही कोपरोली गाव दत्तक घेतले. ते ग्रामस्थ आम्हाला बोलले, बघा आमचं गाव दत्तकले, रस्त्यांची अवस्था बघा, ही अत्यंत दयनीय अवस्था. त्यानंतर आवाजही तसाच तो प्रश्न, रस्ते जे घेतलेले आहेत धूळ खाऊन लोकांचा जीव गेलेला आहे. अगदी वर्षभर ती रस्ते गेले अपूर्ण आहेत. त्यामुळे जनता प्रचंड नाराज आहे आणि आम्हाला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करतील. माझे नाव रेणुका प्रमोद तळकर, मी मापगावची गृहिणी आहे आणि अनिता वहिनी आमच्यासाठी खूप करतायत. त्यांनी मी आज 2 वर्ष झाली ते महाडमध्ये होते, 18 वर्ष. आता मी मापगाव गावामध्ये आले आणि एक संघ स्थापन केलं. संघ स्थापनेद्वारे आम्ही महिला विकसित करण्यासाठी आम्हाला अनिता वहिनींनी खूप प्रोत्साहन दिलेलं आहे आणि ती अनिता वहिनी आमच्यासाठी पुढे करणार असं आम्हाला खूप पूर्ण महिलांना का आहे का वहिनी आमची पुढे काहीतरी आमच्या गावासाठी विकसितकरण करेल आणि आमचं गाव पुढे नेणार असं पूर्ण महिलांना आमचा विश्वास आहे. नमस्कार, माझं नाव अनिता संजय शिंदे, ग्रुप ग्रामपंचायतीमधून मी दोंडाली मधून आलेली आहे. उपसरपंच असताना आम्ही मापगाव ग्रामपंचायत बरीच विकास कामे केलेली आहेत. बरेच महिलांचा आम्हाला सहभाग, तसं आमचं वरिष्ठांचा पण सहकार्य भरपूर असतो. तसेच आज 64 गण की मधून आम्ही पंचायत समितीसाठी लढत आहोत. महाविकास गट सगळ्यांनी आघाडीतून आम्हाला पंचायत समितीसाठी उमेदवारी मिळालेली आहे. भरपूर वरिष्ठ लोक, महिला, तसं इतर मित्रमंडळांचा आम्हाला सहभाग आहे. प्रचारासाठी भरपूर माणसं येतात. आमचा उत्साह वाढतो आणि यापुढे आम्ही विकासाची कामे करू. पनवेलमधील गव्हाण जिल्हा परिषद गटात निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. येथे भाजपच्या निकिता खारकर आणि अपक्ष उमेदवार सुनंदा म्हात्रे यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. उलवे येथील सेक्टर 19 मधील श्री गणेश सोसायटीत रस्त्याचे डांबरीकरण सुरू असताना एका रहिवाशाने अनावधानाने सोशल मीडियावर हे काम भाजप उमेदवाराकडून होत असल्याचा दावा केला. या अफवेमुळे परिसरात मोठा राजकीय वादंग निर्माण झाला. अपक्ष उमेदवाराचे पती अमर म्हात्रे यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. तात्काळ तहसील कार्यालय आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. वाढत्या तणावानंतर सोसायटीच्या अध्यक्षांनी हे काम सोसायटीच्या स्वखर्चातून होत असल्याचे स्पष्ट करत सत्य समोर आणले. चुकीचा संदेश पसरवणाऱ्या व्यक्तीनेही माध्यमांसमोर आपली चूक मान्य करून माफी मागितली. अखेर वस्तुस्थिती स्पष्ट झाल्यानंतर अमर म्हात्रे यांनी आपली तक्रार मागे घेतली. निवडणुकीच्या काळात अफवांमुळे निर्माण झालेल्या गोंधळाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. पाणी आम्ही आणलं त्यांचे प्रयत्न पाणी एक कोटी बिल भरले सोसायटीने मी मीटिंगला होतो. 2 तास असायचं तुमच्या आम्ही ते बोलायला तर तुम्ही ऐकून घ्या, तुम्ही सदस्य आहात, ऐकून घ्या. तुम्ही उभा राहण्यापेक्षा अध्यक्षांना सांगू तुमची कोणी मी प्राध्यापक डॉक्टर हिरालाल भोसले, श्री गणेश सहकारी गृहनिर्माण संस्था
याचा अध्यक्ष आहे. आज मी कॉलेजमध्ये ऑन ड्युटी असताना सुट्टी झाल्यानंतर मला कळलं की सोसायटीमध्ये काहीतरी हे झालेला गैरप्रकार झालेला असं त्या ठिकाणी बातमी माझ्या ऐकण्यात आली. त्यामुळे मी ताबडतोब आमचे जे खजिनदार आहेत त्यांना फोन केला की काय नेमका विषय आहे ते समजून घेतलं आहे. त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे मीडियाचे लोक आलेले आहे आणि इलेक्शन कमिशनचे लोक आलेले आहे की जे डांबरीकरणचं काम चालू आहे, कोणातरी उमेदवारातर्फे ते चालू आहे, अशा प्रकारची शंका त्या ठिकाणी त्यांना वाटल्यामुळे ते सदर भरारी पथक त्या ठिकाणी आलेलं होतं. असं असताना मग मी त्या ठिकाणी शहानिशा करण्यासाठी स्वतः या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तर सदरचा प्रकार मुळात गेल्यानंतर त्या ठिकाणी असं आढळलं की अनावधानाने आमच्या बिल्डिंगमधले एक सभासद, सामान्य सभासद, त्यांचा एक गैरसमज झाला की हे काम हे आपल्या इलेक्शनसाठी जे उमेदवार एक निवडणुकीला उभे आहे त्यांच्यामार्फत ते काम सुरू आहे. तर असं त्यांचाच तो गैरसमज झालेला होता. ॲक्च्युअली हे काम जे आहे अगोदरच आमच्या सोसायटीमध्ये त्याच्याबद्दलचा ठराव झालेला होता की हे काम करण्यात यावं प्रायोरिटी बेसवर. पण पावसाळ्यामध्ये ते कामं आम्हाला करता आली नाही. आता पावसाळा थांबले असल्यामुळे काय आम्ही ते काम हातात घेतलेली आहे आणि रितसर त्याचे कोटेशन आपल्याकडे जमा झालेले आहे. त्याच्यातल्या एका व्यक्तीला आपण बोलावलं, जे अर्जंट जे काम होतं खड्डे बुजवण्याचं तेवढंच काम आपण करणार होतं. राहिलेलं जे स्पीड ब्रेकरचं काम आहे नंतरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये करणार होतं, कारण तो काम 1 लाखाच्या वर जाणार आहे. त्याच्यामुळे त्याला आम्हाला आमच्या एका कमिटीला तो अधिकार नसल्यामुळे एजीएमची आम्हाला वाट बघावं लागणार होती. म्हणून टप्प्याटप्प्याने ते काम करण्याचं आम्ही ठरवलं आहे. आणि त्यातला हा पहिला जो टप्पा होता, जो 3 खड्डे आमच्या इथं सोसायटीत पडलेले होते आणि तिथं अपघाताची शक्यता होती, त्याच्यामुळे नाईलाजानं आम्हाला ते काम प्रायोरिटी बेसवर अध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी सदर इस्मास त्याला आदेश दिलेला होता की हे काम आमचं जे आहे सध्याचं खड्डे बुजवण्याचं तात्पुरतं आता करून द्यावं, राहिलेलं काम आपण नंतर करूया. आणि ते अध्यक्ष या नात्याने ते माझी पूर्ण जबाबदारी आहे आणि माझ्या आदेशाने ते काम झालेलं आहे. या ठिकाणी कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराचं त्या ठिकाणी त्याला मदत नाही आहे किंवा कुठलंही आर्थिक सहकार्य नाही आहे. तर असं जर असेल तर तो एक चुकीचा गैरसमज आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि जे काही सदरचं काम जे अनावधानाने त्यांनी पोस्ट टाकलेले आहे त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण संबंधित व्यक्ती त्या ठिकाणी देणार आहेत. श्री गणेश गृहनिर्माण सोसायटी ही इथं पहिली उल्लेनोडमधली वसाहत आहे जिथं शहरातली लोक राहायला आली गावानंतर. आणि इथं आमचं अटॅचमेंट सर्वांचं अटॅचमेंट या सोसायटीबरोबर आहे आणि पुढेही राहील. काम चालू असताना एका ग्रुपचा स्क्रीनशॉट मला आला की उमेदवाराकडून काम होत आहे, तर सोसायटीतले जे लोक इथं असतील मेंबर त्यांनी खाली या किंवा हजर राहा. तर त्याची शहानिशा करत असताना तिथं गेल्यावर आम्हाला समजलं, अध्यक्ष साहेबांशी कॉन्टॅक्ट ज्यावेळी झाला, कारण मी सांगितलं की उमेदवाराचं असेल त्यांनी बाईट द्यावी. तर नंतर अध्यक्ष साहेब बोलले की अमर म्हात्रेजी हा काम सोसायटीच्या फंडातून होत आहे. स्वतः अध्यक्ष साहेब त्यांची ड्युटी सोडून येऊन आम्हाला सांगितलं त्यांनी, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आणि ज्यांनी ही पोस्ट केली होती त्यांनाही ते माहीत नव्हतं ॲक्च्युली विषय. त्यांच्या म्हणजे आम्ही चर्चा केली त्याच्यावर समजलं आम्हाला की त्यांना काहीच माहीत नव्हतं उमेदवार कोण काय. आणि त्यामुळं अध्यक्ष साहेबांच्या क्लॅरिफिकेशननं आणि साहेबांनी जे सांगितलं त्याच्यामुळं आम्ही आमची कंप्लेंट मागे घेत आहोत. आणि आमच्या मुलं जर काही या सोसायटीला काही त्रास झाला असेल तर त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. आम्ही 5 नंबर बिल्डिंगमध्ये राहतो. ॲक्च्युली माझं पंडित भुसे आहे. ॲक्च्युली काय झालं, बरेच दिवस बिल्डिंग 5 समोरचा जो खड्डा होता ते बरेच झालं पेंडिंग होतं. काही दिवसापासून ते म्हणजे खड्डे असल्यामुळे गाड्यांचं नुकसान पण होत होतं आणि जायला थोडं रहदारी पण त्रास होत होता. म्हणून मी अचानक ते काम सुरू झाल्यानंतर ते गाड्या वगैरे हटवण्यासाठी मेसेज टाकला होता आमच्या बिल्डिंगच्या ग्रुपमध्ये की गाड्या हटवा वगैरे, कोणतरी माझ्या उमेदवाराकडून काम चालू आहे असं. पण त्या मेसेजचा चुकीचा अर्थच काढला गेला आणि ते विनाकारण ते पसरवलं गेलं. तर मुळात ती पोस्ट मी डिलीट पण केली आणि नंतर त्याबद्दल मी क्षमा पण मागितली. पण त्या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढला लोकांनी. तर त्याबद्दल मी खरंच दिलगिरी व्यक्त करतो. आणि ते ॲक्च्युली नंतर मला कळालं की ते सोसायटीतर्फे काम चालवले आहे. तर त्यामुळे सरांनी मला स्पष्टपणे सांगितलं काय. थँक्यू. रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे जल्लोषात उद्घाटन पार पडले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीने आपले वर्चस्व निर्माण केले असून विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी उमेदवार नरेश आहिरे आणि प्रभाकर ढेपे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. आज या ठिकाणी आमच्या लोणेरा विभागामधले पंचायत समितीसाठी उभे असलेले आमचे प्रभाकर ढेपे साहेब यांच्या कार्यालयाचं आज ओपनिंग झाल्याबद्दल त्यामुळे त्यांना मी संपूर्ण ठाकरे गटाकडून त्यांचं संपूर्ण मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. आज या ठिकाणी
तुम्हाला तर सर्वांना कल्पना आहे की रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे वारे भरपूर चाललेले आहेत आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने गोरेगाव विभागामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा प्रचार हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहत आहेत। काही लोकांना असं वाटत होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष शिवसेना हा खरा पक्ष हा कुठेतरी रायगड जिल्ह्यामध्ये आणि गोरेगाव विभागामध्ये संपुष्टात आलेला आहे, पण ही संपूर्ण लोकांची गैरसमज आहे। आज आमच्या ह्या ठिकाणी लोकांचा प्रचार आणि लोकांचा पाठिंबा हे तुम्ही सगळ्यांनी पाहत आहेत डोळ्यांनी। पत्रकार बंधूंना मी एकच विनंती करतो की आमचा जो पक्ष आहे, जो उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी स्थापित असलेला पक्ष, त्या पक्षाला तुम्ही जास्तीत जास्त प्रकारे लोकांपर्यंत आमचे मनोगत पोचवा आणि लोकांचे विचार हे आमच्यापर्यंत पोचवा आणि जास्तीत जास्त मतदारांना आमच्या पद्धतीने सपोर्ट करा। आज या ठिकाणी प्रणाली सत्वे ज्या आहेत त्या स्वतः राष्ट्रवादीच्या संघटिका होत्या। आज त्यांनी आमच्या पक्षावरती विश्वास ठेवून त्यांनी स्वतः प्रवेश केलेला आहे। दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की आमच्या पानगाव तालुक्याचे तालुका अध्यक्ष रोहन अशोक सालवी हे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आहेत। त्यांनी आमच्यावरती खूप मोठा विश्वास ठेवून आज मानगाव तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटांना त्यांनी संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये वंचित बहुजनांचा पाठिंबा दिलेला आहे। त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि अशाच प्रकारे हे पुढची वाटचाल करतील आणि आमच्या संगती राहून आमच्या पक्षाला आणि त्यांच्याही पक्षाला आम्ही बळकट देऊ, एवढंच 2 शब्द बोलतो। या ठिकाणी सेवा देणार आहोत। युवा आणि महिला सक्षमीकरणाचा मुद्दा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। क्रीडा संकुलन व खेळाडूंना विकासाची कामं तीही आम्ही या ठिकाणी घेतलेली आहेत। गोरेगाव विभागामध्ये असो या मानगाव तालुक्यामध्ये असो सौर दिवे आणि CCTVचा पण प्रकल्प आम्ही या ठिकाणी राबवणार आहोत। ज्येष्ठ नागरिकांच्या विचारासाठी पण आम्ही देखील हा पाऊल उचललेला आहे आणि शुद्ध पाणी आणि शुद्ध आरोग्य या ठिकाणी आम्ही या सगळं नियोजन आम्ही संपूर्ण एकत्र बसून ह्या गोष्टी आम्ही करणार आहोत। त्यासाठी पत्रकार बंधूंना तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आम्हाला जास्तीत जास्त मदत करून सपोर्ट कराल ही नम्रतेची विनंती करतो। रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती मानगाव या सार्वत्रिक निवडणुका 2026 हे वारे वाहत असताना मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला तसेच 48 गोरेगाव जिल्हा परिषद गट, 96 लोणेरा पंचायत समिती गण तसेच 95 गोरेगाव पंचायत समिती गण या संपूर्ण गणांना मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मी पूर्णपणे पाठिंबा देत आहे आणि वंचित बहुजन आघाडीचं एक ध्येय आहे की एकमेकांना मत देऊ आणि सत्ता आपल्या हाती घेऊ। तर एकमेकांना मदत करून आणि सत्ता आपल्या कशा पद्धतीने हातामध्ये येईल हे निश्चितपणे आम्ही ताकद लावणार आहोत आणि निश्चितपणे पूर्णपणे सहकार्य उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला आम्ही करणार आहोत। जय महाराष्ट्र। या बातमीपत्रात वेळ झाले इथेच थांबण्याची। भेटूयात पुढील बातमीपत्रात। तुम्ही पाहत रहा माझे कोकण।